फडणवीसांनी केलेल्या एका मोठ्या गौप्यस्फोटाची 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असा दावाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। ते पत्र माझ्याच कार्यालयात टाईप करण्यात आल्याचाही दावा त्यांनी केलाय। टाइम्स ग्रुपच्या मुलाखतीत फडणवीसांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय। तर नेमकं फडणवीसांनी काय गौप्यस्फोट केलाय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात। शरद पवारांच्या पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली। अमित शहा, पवार, अजित पवार, पटेल हे सगळे एकत्र बैठकीला उपस्थित होते। त्याच बैठकीत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांनी माझी भेट घेतली। सरकार स्थापन करण्याबाबत त्यांनी मला सांगितलं। राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी, मग सरकार स्थापन करण्याचं ठरलं होतं। पवार राज्याचा दौरा करणार, त्यानंतर भाजप राष्ट्रवादीचं स्थिर सरकार स्थापनेची घोषणा ते करणार होते। बैठकीत सर्व शरद पवारांच्या सूचनेनुसार ठरलं होतं असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केलाय। तर राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी पवारांनी पत्र दिलेलं ते माझ्या कार्यालयातच टाईप झालं होतं असा दावाही त्यांनी केलाय। आणि पत्रावर सही करण्याआधी पवार साहेबांनी त्यात काही बदल सुचवले होते, ते बदलही करण्यात आले। प्रत्यक्षात शरद पवारांच्या पत्रामुळेच राष्ट्रपती राजवट लागू झाली असा मोठा दावाच फडणवीसांनी केला।